आई माझा गुरु, आई कल्पतरू, ज्ञानाचा सागरू, आई माझी, तशीच माझी आई. आम्ही 4 बहिणी, भाऊ आणि भावजे असा 7 जणांचा छोटासा परिवार. तर माझे बाबा जाऊन 10 वर्ष झाली. माझी आई 80+ आहे आणि ती एकटीच गावाला असते. कधीतरी आणतो तिला. 4 दिवस थोडे दिवस राहते आणि मग जाते गावाला, कारण तिचं घर आहे, म्हणजे तिचा जीव तिकडेच अडकलेला असतो. तर भाव आणि भावजे त्यांच्या त्यांच्या सवडीप्रमाणे जातात. पण खास करून आम्ही आमच्या सासरी जातो. ज्या ज्या वेळेला प्रोग्राम असतो त्या वेळेला जातो आणि प्रोग्राम पुरतं जातो. 2-4 दिवसाचा काय असेल तो अवधी. त्यामुळे तिच्याकडे जाऊन राहायला मिळत नाही. आम्ही तिला धावती भेट देतो, पण तिला ज्या वेळेला धावती भेट देतो त्यावेळेला तिला वाईट वाटतं. मग आम्ही असं ठरवलं की आता सेपरेट फक्त तिच्याकडेच जायचं आणि 4 दिवस तिच्याबरोबरच राहायचं. आणि त्यासाठी आम्ही तिकिटी वगैरे काढल्या आणि गावाला जायला निघालो. पण त्यासाठी पहिली तिची मनाची पण तयारी करायला पाहिजे. सरप्राईज दिल्यानंतर तिला पण म्हणजे असं शॉक बसला नाही पाहिजे, म्हणून आम्ही सतत फोन करत होतो. तर आम्ही गावाला पोचलो आणि नंतर तिची रिॲक्शन मला तुम्हाला दाखवायची आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ 2 वर्षापूर्वीचा आहे. आत्ता पण आम्ही जायला निघालोय गुरुपौर्णिमेला. तर पुढची रिॲक्शन बघा. छोटी बहीण धक्क्याच्या खाली मोबाईल घेऊन बसली आहे आणि आम्ही एक एक जाऊन तिला आवाज देतोय. बघा पुढे. बघ रात्री मी म्हटला बोललो ना, आवाज स्पष्ट येईल. मी म्हटलं माझ्या जवळ आहे असा मी म्हणे. खरंच तुझा लेख पण आला. मी सकाळी म्हटलं ना तुमचा जवळ नाही, तुम्ही 14 जण होतात ना. सगळा हे काय कोण आहे खाली नाही काय माहिती. बांबू ठेवलाय. 2 बोटा बांबू वाय वाय बाय नो हाय घर गेलो तुझा मार्का कोण नाही आलाय. आला असं खरे आहे तू दिसतोय का सांगी. हा या संपला. वाईट नाही वाटला. तर अशी होती तिची रिॲक्शन. तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. आता आम्ही परत गुरुपौर्णिमेला चाललोय. भावाच्या ऐवजी भावजाईला घेऊन चाललोय. ही तिची नातवंड आहेत. ह्या पुढील व्हिडिओ पण तुम्हाला टाकेन. मी मुंबईला आली होती, 7-8 महिने होती, तेव्हाच्या पण रिॲक्शन तिच्या टाकेन. तर बघू पुढे मग व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.